सर ही आजची इथे आपण पाहतो पहिले चेंडू टाकला गेला ऑन साइडला फटका खेळला चेंडू अडवला जाईल एकच धाव मिळेल इथे हा सामना इथे आपण पाहतोय फुलटो चेंडू होता हलक्यादारी चेंडू खेळून काढला एक धाव मिळेल इथे फटका सुरेख चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार काय घडतंय मला वाटतं थांबलाय इथे तुम्हाला पळून धावा घ्यायच्या होत्या परंतु फलंदाज चौकार 4 धावा आहेत धन्यवाद इथे एस्टा कव्हर केल्या गेल्या आणि ऑन साइडला आपण पाहतोय फटका सुरेख खेळला गेलाय एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला चेंडू मात्र जाऊन थांबतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडतोय इथे 2 धावा मला वाटतं मिळालेल्या आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु नकार दिला गेला थोडं फास्ट खेळत राहा विनंती आहे धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 8 इथे फुल टॉस आणि फटका सुरेख चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार चौकार 4 धावा चार धावेने धावफलकावरती परत एकदा बदल होईल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता कोणतीच धावे चेंडूवरती असणार नाही कमबॅक केले आणि मला वाटतं इथे हॅलो 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 तर आपण बघतो इथं खऱ्या अर्थानं जर बघितलं हॅलो 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 इथं धावफलकावरती धावा असतील 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात गोलंदाज आलाय तो म्हणजे सोहेल सुमेर सुमेर गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे इथे आपण बघतोय खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात पुढील चेंडू असेल इथे लोवर फुलटो चेंडू होता आणि मला वाटतं काय घडतंय ते अष्टे सुरेख वेद फलंदाज बाद इथे फलंदाज बाद क्लीन बोल्ड करण्यात आलं धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती लागल्यात
आणि एक फलंदाज या ठिकाणी बाद आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज आलाय नागेश. इथे आपण पाहतोय फुलटॉ चेंडू होता. एकच धाव मिळतीये. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहतो इथं फटका खेळला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळती. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 14 धावा धावफलकावर आत्ता लागल्या गेलेल्या आहेत. पुढील चेंडू मृत चेंडू असेल. इथे चेंडू सुरेख. निर्धाव चेंडू आपल्याला मित्रांनो खऱ्या अर्थानं मैदानावरती पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं एक चांगलं नियोजन आणि आयोजन औंध नगरीमध्ये परत एकदा पाहायला मिळतं. इथे डान्सिंग नव्हतं विकेट. फटका मात्र सुरेख खेळला गेला. चेंडू अडवला जाईल. तिथे थांबला गेलाय चेंडू. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 16. दोन षटकानंतर 16 धावा धावफलकावरती आपण बघतोय. आणि स्कोरिंगचं काम आमचे मित्र त्याचबरोबर पंचाची भूमिका पुणे जिल्हे आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील चांगल्या पद्धतीने बजावणारे हेरम वाळके सर खऱ्या अर्थाने इथं आहेत. हेरंब वाळके खरं तर गणपतीचं फार सुंदर नाव आपल्याला पाहायला मिळतं. इथे जाऊयात आता. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत 16. एक गडी बाद. आता नवीन गोलंदाज आलाय रोशन. तिसरं षटक. दुसऱ्या फेरीतील सामने आपण मित्रांनो बघतोय. यावेळेस फटका सुरेख. चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार साधावा. सुरेख फटका मित्रांनो आपण पाहतोय खेळला गेला. दोन्ही पंच मैदानावरती उभे आहेत. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवे झेल पर्यंत पोहोचू शकणार नाही. परंतु 2 धावा नक्कीच इथे पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 24 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना एफ रेसिडेन्सी आणि 43 प्रायव्हेट ड्राईव्ह. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. एफ रेसिडेन्सी आणि 43 ड्राईव्ह.
आप कहाँ से सर? कौन से स्टेट से? अभी इधर 22 साल हो गए। नहीं तो स्टेट तो वाराणसी, काशी। हाँ ना, यूपी। बनारस के मेरे कोच हैं, मैं 16 स्टेट खेला हूँ। अरे वाह, क्या बात है। अजीत मिश्रा अभी 29 तारीख को जैसे हो जाएगा तो 15 करोड़ का टूर्नामेंट शुरू होगा ऑल इंडिया का। कितना? 15 करोड़ पूरा खर्चा होता है, प्राइस नहीं। उसमें महाराष्ट्र टीम का मैं देखता हूँ। अरे सर देख के लग रहा है आपको बोलने का जरूरत नहीं सर, वो तो शरीर देख के समझ में आता है सर। पुराना किला देख के समझ में आता है कभी बुलंद रहा होगा ये महाराष्ट्र कैप्टन थे। हाँ क्या? अरे क्या मैंने 138 प्लस 13 बार स्टंप तोड़ा है। सर फिर मत खेलो बोलना। क्यों डरा रहे हो? नहीं मैं नहीं खेलता, कमेंट्री के लिए आया। मजू चलो भाई टॉस करेंगे थोड़ा। डालेंगे ना सुदन क्या लोंडे। हाँ यूट्यूब पे डालेंगे तो 4-5 वीडियो आखिरी का जो है स्कोरिंग आली के ठीक आहे चला। अरे एकच टीम आहे ना। हॅलो, दीपक गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल। एफ रेसिडेन्सी आणि 43 प्रायव्हेट ड्राईव्ह। कॅप्टन कॅप्टन इकडे 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले गेले खऱ्या अर्थानं, परंतु इथे थोडस डिस्कशन आपण पाहतोय एफ रेसिडेन्सी आणि 43 प्रायव्हेट ड्राईव्ह संघासोबत सुरू होतं। 3 षटकानंतर धावफलकावरती धावा 42 फार 42 नागेशने लगातार आपण पाहतो 3 चेंडूवरती 3 बलाढ्य मोठे फटके आपल्याला मैदानाच्या बाहेर खेळताना पाहायला मिळाला। ज्यावेळेस तुम्हाला 3-4 षटकार लगावले जातात ना, त्यावेळेस मात्र एक प्रेशर मैदानावरती खऱ्या अर्थानं तुमच्या स्वतःवरती क्रिएट होतं। संघ देखील प्रेशर मध्ये येतो। इथे फुल टॉस चेंडू आणि सरळ यष्टांवरती जाऊन आदळतोय। क्लीन बोल्ड सुरेख चेंडू मित्रांनो आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टाकला गेला। डावकरचा गोलंदाज आहे, कमबॅक केले गेले। इथे काय नाव आहे रोहन या ठिकाणी बाद। अक्षय नवीन फलंदाज मैदानावरती येतोय। इथे आपण पाहतोय मित्रांनो फुलटॉस चेंडू होता, एक धाव बनवून दिली आहे। मला वाटतं नागेश ज्याने 3 षटकार लगावले होते त्याला आता लगातार 6 चेंडूवरती 6 षटकार म्हणजे आणखी 3 षटकार जर आले तर ते एक रेकॉर्ड क्रिएट होईल। इथे षटकार खेळले जाणार का? इथे डान्सिंग धावतो, विकेट फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल सोडलाय। नागेश सारख्या फलंदाजाला मित्रांनो इथं जीवनदान दिलं गेलं। एक धाव मिळेल, एका धावेने धावफलकावरती वाढ होईल। 44 धावा, 4थं षटक प्रगतीपथावर आहे। 44 धावा, चला थोडस फास्ट खेळा। इथे आपण पाहतोय बॅटची आतली कडा लागते आणि चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला अडवला गेलाय। एक धाव मिळेल
45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू आपण पाहतोय वाईट टाकला गेला. इथे काय घडतंय, नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचं खऱ्या अर्थानं लक्ष नव्हतं. हा चेंडू वाईड, वाईड प्लस 2 धावा असतील. इथे क्लीन बोल्ड, त्रिफळाजित केले गेले. फलंदाज बाद, अक्षय या ठिकाणी बाद होतोय. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, गणेश. गणेश मैदानावरती आलाय. इथे विनंती आहे, नाव सांगताना जरा व्यवस्थित सांगा. गफूर आलाय, क्षमा असावी. वाह, लाजवाब चेंडू मित्रांनो आपण पाहतोय. गफूरला टाकण्यात आला होता. 4 षटकानंतर 47 धावा, 4 फलंदाज बाद. शेवटचे 6 चेंडू मला वाटतं पहिल्या इनिंगचे ते शिल्लक असतील. दोन्ही सामने जर तुम्ही बघितले ना, एरम सर एफ रेसिडेन्सीने जो सामना जिंकला, 1 चेंडूवरती 4 धावांची गरज होती. असं वाटलंही नव्हतं की सामना जिंकला जाईल, परंतु सुरेख फटका सर्व दिशेने षटकार खेळला गेला आणि पुढील फेरीमध्ये नक्कीच थाटामाटात त्यांनी प्रवेश केलाय. इथे आता गोलंदाज आलाय सागर गायकवाड. इथे सुरेख फटका, चेंडू हवेत आणि अंदाज संध्याकाळी एवढ्या सुंदर प्रकाश झोतामध्ये कसे काय चुकतात काय माहित. कारण झेल टिपता आला असता, जेल पर्यंत पोहोचताही आला असतं, परंतु तुम्ही घाई फार. तुम्ही जर बघितलं ना, नागेश इथे परत एकदा फटका खेळलाय, चेंडू हवेत आणि झेल सोडलाय. इथे आपण जर बघितलं, क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडेसे पुढे धावत. 1 रन शॉर्ट आहे, 1 रन शॉर्ट आहे. बाहेरून धावा, 50 धावा धावफलकावरती लागतील. तुम्ही विकेटवरून जर पळालात, पंच नक्कीच तुम्हाला तिथे दंडित करतील. इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळला गेलाय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडतोय आणि 2 धावा इथे आरामात पूर्ण होत आहेत. आणि परत 1 रन शॉर्ट, परत 1 रन शॉर्ट आहे. 51 धावा, तिन्ही वेळेस 3 रन शॉर्ट आलेत आणि 2 वेळेस झेल सोडलाय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निर्धाव चेंडू सांगता मित्रांनो होतीये. खरं तर शेवटचं षटक एरम सर फार सुरेख आहे. उत्कृष्ट गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. सागर, सागर मात्र एक चांगली कामगिरी करतोय. इथे
फटका सुरेख, चेंडू सीमारेषा पार, षटकार साधावा. बॉल द्या, चेंडू मैदानावरती पाठवा. सागर चेंडू घ्या. पंच नक्की चेंडू चेक करतील. सहा धावांनी धावफलक पुढे जाऊन सरसावतोय. 57 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्या. आपण शेवटचा चेंडू असेल. नागेश इथे षटकार खेळणार का? आपण पाहतोय पुढे सरसावून फटका खेळतो, परंतु चेंडू बॅट होऊ शकला नाही. एक धाव मिळेल. 58 धावा विजयासाठी 59 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज लगेच दोन्ही मैदानावरती या. बरोबर 58 झाले, 59 ला विजय आहे. चला क्षेत्ररक्षण लावा. फलंदाज मैदानावरती चला. पंचांनी जर तिथं पेनल्टी दिली हेरम सर, मैदानावरती 5 षटकं म्हणजे 20 मिनिटं आणि तुम्ही कंटिन्यू धावत पण नाही. फुटबॉल मध्ये तुम्हाला म्हणजे 90 मिनिट तुम्हाला पळावं लागतं. क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्वाचा असतो, लक्षात घ्या. आम्हालाही माहिती आहे की तुम्ही खूप दिवसातून क्रिकेट खेळता, परंतु तुम्ही एवढंही धावत नाही की दमून जाल. त्यामुळं मैदानावरती तुम्ही लवकर क्षेत्ररक्षण लावत चला. इथे आपण पाहतोय चेंडू मात्र लागलाय का? दोन फलंदाज मैदानावरती आलेत. एक म्हणजे स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजे लखन, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर गायकवाड. गोलंदाज आलाय अक्षय. इथे फटका खेळलाय, चेंडू हवेत आणि झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 2 धावा मिळत आहेत. संघाचं खातं खोललं गेलंय. गंगा रेसिडेन्सी वानेर संघाला तब्बल 59 धावा बनवाव्या लागतील 5 षटकामध्ये. 30 चेंडू आणि 59 धावा.
12च्या सरीसरीने तुम्हाला धावफलक पुढे न्यावं लागेल. इथे फटका सुरेख खेळला. आपण पाहतोय एस्टनच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ, मला वाटतं जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. चार धावाने धावफलकावरती परत एकदा बदल होईल. 6 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्या. आणि 10 वाजल्यानंतर खऱ्या अर्थानं आवाज देखील आपण कमी करतो, कारण शेजारी आपले हॉस्पिटल आहे, त्यांना देखील त्रास होता कामा नये. इथे परत एकदा चेंडू सुरेख आणि मला वाटतं काय घडतंय, फलंदाज बाद आहे. फलंदाज इथे बाद. पहिला धक्का बसतोय. मैदानावरती गुलशन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चालले का तुम्ही काय? इथे मिसाइम फटका, चेंडू हवेत आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. सलग दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो 2 फलंदाज बाद आणि मला वाटतं गुलशन बाद झालाय. ज्या तालासुरामध्ये आत गेला त्याच तालासुरामध्ये बाहेर आलाय. आता नवीन फलंदाज ज्ञानेश्वर. हॅट्रिक चेंडू आहे. ज्या प्रकारे इरफान पठाणने पहिल्याच षटकामध्ये एकही धाव नव्हती आणि पाकिस्तानचे 3 खेळाडू बाद केले होते. आणि कसोटी सामन्यामध्ये इथे मात्र आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये तिसरा फलंदाज बाद करण्याची संधी आली आहे अक्षयला. इथे हॅट्रिक होणार का? आणि विकेट किपर मात्र चूक करतोय. आपण बघतोय मित्रांनो बॅटची कडा खऱ्या अर्थानं लागली गेली होती. एस्टनच्या पाठीमागं चूक, परंतु तिथे एका षटकानंतर 2 गडी बाद 7 धावा. चला लवकर गोलंदाजी करा. यानंतर देखील आणखी सामने खेळवायचे आहेत. विनंती आहे. गोलंदाज रोहित गोलंदाजी करण्यासाठी आलाय. उन्हाची तीव्रता आज देखील आपल्याला दुपारी जाणवत होती. ते हलक्या हाताने फटका खेळला गेलाय. 59 धावांचा पाठलाग इथं करायचा आहे. 8 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात, परंतु 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आराम करतायत. इथे बॅटची कडा मला वाटत शॉर्ट थर्ड बॅनला चेंडू अडवला जाईल. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती बदल. 9 धावा. इथे फटका खेळलाय. चेंडू हवेत आणि झेल सोडलाय.
इथे मात्र दोन झेल सुटताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. फलंदाज दोन वेळा सागरला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानाचा फायदा तो कशा प्रकारे घेणार, कारण 59 धावा बनवायच्या 30 चेंडू मध्ये. इथं पहिल्या षटकामध्ये तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं थोडीशी चांगली परिस्थिती आहे, परंतु इथे परत एक हलकासा फटका होता जमिनी समांतर. शॉर्ट ठिकाणी चेंडू अडवला जाईल, एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती थोडासा बदल होईल, 12 धावा. सिंगल डबलने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला काही फरक पडणार नाही, कारण 12च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या बनवायची आहे. इथे परत एकदा चेंडू सुरेख. काय घडते, निर्धाव चेंडू असेल. पंच मैदानावरती शांत उभे आहेत. मोठे फटके खेळावे लागतील सामना जर जिंकायचा असेल. चौकार षटकार मैदानावरती तुम्हाला मारावेच लागतील. इथे आपण पाहतोय डायरेक्ट डीट केला गेला, फलंदाज बाद. सुरेख कामगिरी मित्रांनो क्षेत्ररक्षण करणारा संघ. शंतनू फलंदाज सुजित मित्रांनो मैदानावरती आलाय. अधिक 12. आता किती बनवायचे सर? 18 चेंडू 47 धावांची गरज. जर हा सामना जिंकायचा असेल, आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जमिनी समांतर फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. काय घडतंय, क्षेत्ररक्षण सुरेख, मला वाटतं फेकी देखील, आणि इथे फलंदाज बाद. इथे काय तर दुसरे वेळ आहे, आपण पाहतोय डायरेक्ट थ्रो केला गेला आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती एवढं मोठं संकट नक्कीच हेरम सर आपण पाहतोय उडवलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. पवन. इथे चेंडू सुरेख टाकला गेलाय. आपण पाहतोय सागर देखील मैदानावरती शांत उभा आहे. पवन थोडेसे नाराज आपण पाहतोय. मला वाटतं जेवण इथे आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू पॉइंटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोर आहे. चेंडू अडवला जाईल आणि फेकी सुरेख. 2 धावा 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 14 धावा. तिसरं षटक मित्रांनो प्रगती पथावर आहे. तब्बल 59 धावा बनवायच्यात. आतापर्यंत तिथे थांबवून ठेवले.
गंगा रेसिडेन्सी बाणेर. आपण बघतोय मित्रांनो सुरेख चेंडू होता. एकच धाव त्या चेंडूवरती आली आहे. कारण मोठे फटके आतापर्यंत खेळू दिले नाहीत. गंगा रेसिडेन्सी बाणेर संघाला मात्र आपण पाहतोय आता थांबवून ठेवलंय. यावेळेस सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू असेल. पवन मात्र मैदानावरती शांत उभा आहे. एक शेवट चेंडू आहे. एका चेंडूचं खेळ आणखी बाकी असेल. इथे आपण पाहतोय जमिनी समांतर परत एकदा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण सुरेख आणि मला वाटतं पवन या ठिकाणी बाद. तीन फलंदाज धाव बाद आहेत तुमचे. पाच फलंदाज आतापर्यंत मला वाटतं इथे बाद आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आता. 16 धावा. 3 षटकानंतर 16 म्हणजे जवळपास 12 चेंडू मध्ये तुम्हाला आणखी 43 धावांची गरज आहे. अशक्य असं आव्हान मित्रांनो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवेत. पॉइंटला झेल टिपला गेलाय. सुमेर मात्र मैदानावरती बाद. आता सतीश मैदानावरती चाललेत. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं गंगा रेसिडेन्सी बाणेर संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. एकतर्फी सामना होता ना. कॅप्टन मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. इथे चेंडू वेगवान. वा लाज. चला सामना सुरू राहील. इथे फटका सुरेख. सागरच्या बॅट मधून चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. षटकार आहे. षटकार 6 धावा असतील. 22 धावा. नाणेफेकीचा कौल होतोय. आपण पाहतोय शेवटचा सामना एफ रेसिडेन्सी आणि 43 प्रायव्हेट ड्राईव्ह. एफ रेसिडेन्सीने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. तर 43 प्रायव्हेट ड्राईव्ह संघ इथे क्षेत्ररक्षण करतील. और हमारे कमेंटेटर साहब मधुसूदन लोंडे साहब जो कि अंडर 16 खेले हुए महाराष्ट्र के बेहतरीन प्लेयर और अभी कमेंट्री कर रहे हैं. हमारा सौभाग्य है कि वो हमारे साथ बैठे हुए और अगली गेंद लेके आते हुए. बॉलर बेहतरीन शॉट. स्ट्रेट ड्राइव खेला हुआ. और एक अच्छी गेंद. चर्चा जारी रहेगी. हमारे जो साथ जो आए हुए जो प्लेयर्स हैं इसके पीछे के जो जितने भी हमारे कमेटी हैं आपको बता दें जो कमेंट्री कर रहे हैं वो खुद ही एक बहुत बड़े प्लेयर हैं. और हमारे एम्पायर बेहतरीन एम्पायर है जिनके पास एक्सपीरियंस 334 मैचों का एक्सपीरियंस है. अगली गेंद और लेग साइड में खेला हुआ शॉट. फील्डर तैनात. रॉकेट की तरह थ्रो फेंकते हुए फील्डर. लेकिन हमारे
बैट्समैन भी काफी तेज चीते की तरह भाग रहे हैं, बिल्कुल तेज तर्रार बल्लेबाज। और मधुसूदन सागर, बात चर्चा जारी रहेगी। अंडर 16 के महाराष्ट्र खेले हुए हैं और अब हमारे साथ कमेंट्री कर रहे हैं। मैं उनका धन्यवाद करना चाहूंगा, इतने बड़े प्लेयर। और 26 4 ओवर की समाप्ति के बाद 26 और ये आखिरी ओवर लेके आते हुए गेंदबाज, क्या नाम सर? अक्षय। आप इन्हें बच्चन पांडे ना समझे, ये अक्षय हमारे अक्षय हैं, अच्छी गेंदबाजी करेंगे। अक्षय कुमार नहीं है ये। और आखिरी ओवर, आंखों देखा है खेल का हाल। अच्छी गेंद, ये बिंदी गेंद है, मानो हीरे मोती की तरह है, महंगी है। ये 5 ओवर के खेल में बिंदी गेंद मानो हीरे मोती हैं, लपक लिया। अच्छी गेंद, बल्लेबाजों को कुछ सोचना पड़ेगा, रणनीति बदलनी पड़ेगी। अक्षय दूसरी बॉल लेके आते हुए अपनी ओवर की। थोड़ा सा अपने लक्ष्य भटक गए अक्षय और वाइड का इशारा। और हम बात कर रहे थे हमारे एम्पायर्स के, मंजे हुए एम्पायर, दोनों का एक्सपीरियंस मिला के कुछ 733 मैचों का एक्सपीरियंस है दोनों एम्पायर का, मंजे हुए एम्पायर। और हमारे कमेंटेटर, साथी कमेंटेटर मधुसूदन साहब, काफी हंसमुख, अच्छे प्लेयर, अच्छे इंसान। और एक ये अच्छा गेंद में तब्दीली करते हुए, और स्लोअर बॉल था, बॉल की गति को धीरे कर दिया। पिछले बॉल की गति कुछ 132 की रफ्तार से फेंका था और ये गेंद कुछ 92 की स्पीड से डाला हुआ, बिल्कुल बल्लेबाज समझ नहीं पाए गेंद को। अच्छी रणनीति बना के गेंदबाजी कर रहे हैं अक्षय। अगली गेंद, अच्छा शॉट, और एक अच्छी फील्डिंग। लेकिन जैसे पहले कहा था, बल्लेबाज मानो ड्यू पी के आए हैं और चीते की तरह भाग रहे हैं। शॉर्ट रन का इशारा, जो कि मैंने पहले कहा, हमारे एम्पायर बाज की नजर रखते हैं, बाज की नजर, बिल्कुल उनसे कुछ छुपता नहीं है। आप उनसे, उनके आंख के नीचे से शॉर्ट रन नहीं ले सकते, ध्यान रखना पड़ेगा आपको। अगली गेंद, अच्छा मिस, और इसी के साथ विकेट का पतन। और मैं धन्यवाद करना चाहूंगा हमारे माननीय डॉक्टर सागर बलवलकर साहब का, जिनके सौजन्य से यह बेहतरीन टूर्नामेंट हुआ है। और यहां और बालेवाड़ी में भी वो करवा चुके हैं, मेन और वुमेन्स का। सारे प्लेयर्स की तरफ से मैं उनको धन्यवाद देना चाहूंगा। काफी इन्वॉल्व रहते हैं वो, मानो एक परिवार की तरह लेके चलते हैं प्लेयर्स को, हर मैच में अवेलेबल रहते हैं बिजी होने के बाद भी। तो थैंक यू सर, थैंक यू सो मच। आखिरी 2 गेंदे, कितना चाहिए? और मैं मधुसूदन साहब का भी धन्यवाद करना चाहूंगा, जिनके सौजन्य से मुझे कमेंट्री करने मिला। थैंक यू मधुसूदन साहब। नहीं जॉब में हूँ सर, मैं आईटी कंपनी में HR में हूँ, ह्यूमन रिसोर्स में। शनिवार रविवार को सर। अरे बिल्कुल आऊँगा सर, उधर मैंने कमेंट्री मैंने किया सागर सर का उसमें। आपकी तो बात बन गई। सीजन वैसे खत्म हो रहा है, लेकिन फिर भी नंबर दीजिए, तो एक बॉल हो गया तो नंबर दीजिए। ये भी 44 में सर। हाँ क्या? अच्छा, मैं सर सारे फंक्शन देख चुका हूँ, 16 साल का है। वापस टैलेंट एक्विजिशन में आ गया हूँ। तो मैंने प्लांट देखा, ओडी देखा, LND देखा, HRBP देखा, शेयर सर्विस देखा, अभी वापस टैलेंट एक्विजिशन में आ गया हूँ। और ये 5वीं गेंद लेके आते हुए बॉलर अक्षय, छोटे छोटे कदमों से अच्छी शॉट, लॉन्ग ऑफ खेला गया शॉट। फील्डर बिल्कुल मनोरंजन लेते हुए इत्मीनान से खेल रहे फील्डर, कोई जल्दबाजी नहीं। हमारे फील्डर हंसमुख हैं, काफी मुस्कुराते हुए फील्डिंग कर रहे हैं। और दर्शक बता दूं कुछ आपको, 35,659
खचाखच भरा हुआ यह स्टेडियम, जगह नहीं है बैठने के लिए। और इसी के साथ ओवर की समाप्ति। धन्यवाद साथियों। और ये खेल के समाप्ति के बाद टीम जो विजयी हुई है, दर्शन पार्क सोसाइटी ऑन, लाजवाब खेल खेला है उन्होंने। और मुझे थोड़ा समय दें आप, मुझे भी खेलना है, खेलने का शौकीन हूं मैं भी। हाँ, और मेरे लिए और मेरी टीम के लिए आप प्लीज शेयर करें, बहुत जरूरत है। धन्यवाद।